जलजीवन मिशनमध्ये 1,40,00,00,000 रुपयांचे काम करूनही बिले अदा न केल्याने तसेच या कामासाठी काढलेल्या 60 लाखांच्या कर्जाचे हप्ते भरू न शकल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे। राज्यातील विविध विकास कामांमध्ये गुंतलेल्या कंत्राटदारांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे। पैसे मिळत नसल्याने कंत्राटदार कंगाल झाले आहेत। शासनाने झालेल्या कामाचे पैसे अदा करावेत यासाठी 2 वेळा नोटीस पाठवली, मात्र शासनाकडून त्याला केराची टोपली दाखवली असून कंत्राटदारांची थकबाकी लवकर अदा करावी या मागणीसाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले। तसेच मुंबईत तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। जाधव बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। आज 3-4 वर्षापासून ते बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे बेसिकली गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत 90,000 कोटी आहेत। आम्ही 10 जूनला हायकोर्टाच्या वकिलाकडून नोटीस दिलेली आहे, त्याचं उत्तर नाही आलं म्हणून दुसऱ्यांदा आम्ही दुसरी नोटीस पाठवली। आता ती तारीख 18 जुलैला संपलेली आहे, 10 जुलैला पहिली दिलेली तर 10 जूनला दिलेली आहे, नंतर दुसरी लिगल नोटीस दिलेली आहे, पण त्याचंही काही उत्तर नाही आल्यामुळे आता आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर ठरवलेलं आहे की हायकोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आम्हाला आज कोणी विचारायला तयार नाही। आज साधारण बजेट बैठलं महाराष्ट्राचं मागच्या वर्षाचं 24-25चं 6.5 लाख करोड होतं। आता काही जे योजना वाढले, लाडकी बहीण जे काही दुसरे वाढले, त्यांना 60-70 हजार कोटीचा बोजा वाढलेला आहे। त्याच्यामुळे आता 25-26चं जे बजेट आहे महाराष्ट्राचं 7,25,000 कोटीचं आहे। पण तसं बघितलं तर 50% 3-3.5 कोटी तर गव्हर्नमेंटच्या पगारी पेन्शनमध्ये जातं। आता आणि दररोजच्या दररोज नवीन नवीन योजना निघायला लागलेत, नवीन नवीन कामं निघायला लागलेत, मागचे पैसे देत नाहीत, पुढच्या कामाचं प्रोविजन नसतं आणि कामं काढत चाललेत। आम्ही गव्हर्नमेंटला निवेदन करतोय की नवीन कामं काढण्याच्या अगोदर पहिले गव्हर्नमेंटची थकबाकी पूर्ण करा, त्याच्यानंतर तुमची नवीन कामं काढत असाल त्या कामाच्या पैशाची जी व्यवस्था करा, मग नवीन कामं काढा। काय होतं हल्ली कामं काढत चाललेत, योजना होत चाललेत, पण पैसे मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आज यंग जनरेशनचं जे हर्षर पाटलांनी केलेलं आहे हे फार दुःखद आहे। आम्हाला सगळं शॉक बसलेला आहे की आपण आज म्हणतो की भारतामध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही दुसरी संस्था आहे ॲग्रिकल्चर नंतर, याच्यामध्ये 8 कोटीपेक्षा लेबर काम करतं, एवढं एम्प्लॉयमेंट देतं, एवढं आपण गव्हर्नमेंटला सहकार्य करतो। गल्ली ते दिल्लीमध्ये आज कामं होत आहेत। आज भारत आजच्या डेटला 4थ्या नंबरला आहे। आपण जपान आणि UK पण मागे टाकलेलं आहे। आज आपण बघतो की 3 ट्रिलियन येत्या 2-3 वर्षात होईल आणि त्याच्यामध्ये आपण 3 नंबरला येऊ म्हणतात। आज प्रधानमंत्री आवास योजनेनं 3 कोटी घरं बांधण्याचं प्रयत्न, नवीन योजना आले कामं वाढत चाललेत। आज नॅशनल हायवेचा स्पीड जर बघितला तुम्ही 40 किलोमीटर पर डे आहे, हे 10 वर्षापूर्वीपर्यंत 10 ते 12 होतं। कामं वाढत चाललेत, नॅशनल लेवलला कामं होत राहिलेत, पण तुम्ही जर नॅशनल लेवलचे जेवणचे असते तिथं पैसे मिळतात, पण महाराष्ट्र स्टेटमध्ये पैसे मिळत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे। आपण म्हणतो डेव्हलपमेंट चाललं नेशनचा जोरात चाललेलं आहे। गडकरी साहेब मध्ये माझ्याकडे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, हे नॅशनल लेवलला एकदम ओके चाललं आहे, पण महाराष्ट्रामध्ये जे कामं चाललेत ते थकबाकी होत चाललेली आहे। मागे जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं की बजेट नसताना कामं काढले जातात, त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम येऊ लागला आहे। आणि कॉन्ट्रॅक्टरनी आपलं सर्वस्व पणाला लावून हे सरकारी कामं केलेली आहेत, पण काही कॉन्ट्रॅक्टरची काही वर्षापासूनची सुद्धा देणी थकलेली आहेत, काहींची वर्षापासून, काही 2 वर्ष 3 वर्ष अशी सुद्धा लोकांचे पैसे अडकलेले आहेत। आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा अत्यंत अडचणीमध्ये आहे। सगळ्यांनी आपले घरदारं दान ठेवून, घरातले दागिने वगैरे गहाण ठेवून कसं तरी काम चालवलेलं आहे, आज पैसे मिळतील उद्या पैसे मिळतील म्हणून, पण शेवटी आता कॉन्ट्रॅक्टर पुढे काही पर्याय राहिलेला नाही। आणि त्यामुळेच हर्षल पाटील सारख्या घटना या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे। आणि ही परिस्थिती अशीच चालू राहिली सरकारकडून तर याच्यापेक्षा सुद्धा या घटना भयंकर यांच्या प्रमाणात वाढ होईल असं मला वाटतं।